नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे परत एकदा. बरेच दिवस झाला मी काही व्हिडिओ नाही टाकला. सध्या लातूर भागामध्ये जवळजवळ सर्वच मराठवाड्यामध्ये खूप भयंकर पावसाची परिस्थिती आहे. त्यामुळे मला व्हिडिओ टाकता आला नाही, त्याबद्दल सुरुवातीला माफी. सध्या H1B विजा जो आहे याची खूप चर्चा चालू आहे. ट्रम्प प्रशासनाने दिलेला हा दुसरा दणका म्हणतोय. त्याचा जास्तीत जास्त फटका भारतीयावरती बसेल असं म्हटलं जातं. सुरुवातीला तर त्यांनी जे हे आहे टेरिफ आहे तो दुप्पट केले आणि त्याचा डायरेक्ट फटका आपल्याला बसलाच. टेरिफ दुप्पट केल्यामुळे आपण जो निर्यात माल करत होतो त्याच्या किमती वाढल्या. त्यामुळे साहजिकच आपल्या निर्यातीवरती परिणाम झाला. त्यानंतर हे आत्ताचं H1B विजाचं प्रकरण. ट्रम्प प्रशासनाने हे जाहीर केलं की जी H1B विजाची जी फीस होती, सुरुवातीची फीस साधारणतः 6 लाख रुपये होती, ती फीस वाढवून आता $1 लाख म्हणजे जवळजवळ भारतीय रुपयामध्ये 88 लाख रुपये करण्यात आलेली आहे. H1B विजा नेमका काय आहे? H1B विजा हा एक तात्पुरत्या स्वरूपाचा विजा दिला जातो. सुरुवातीला 3 वर्षासाठी दिला जातो. म्हणजे जे कुशल कामगार, थोडक्यात ज्या क्षेत्रातील, IT क्षेत्रातील, परत सिव्हिल क्षेत्रातील, आर्किटेक्चर क्षेत्रातील, जे अभियांत्रिकी वगैरे जे असतात, जे आपल्याकडील किंवा कुठूनही बाहेरून अमेरिकेमध्ये जे लोक जातात कामासाठी किंवा शिक्षणासाठी, तर यांना तिथे राहण्यासाठी जो तात्पुरत्या स्वरूपात दिला जाणारा जो विजा असतो त्याला H1B विजा असं म्हटलं जातं. हा विजा सुरुवातीला 3 वर्षासाठी दिला जातो. नंतर त्याच्यामध्ये तो 6 वर्षापर्यंत वाढवता येऊ शकतो. तसेच नंतर मग ग्रीन कार्डला वगैरे अप्लाय जर केला तर तो कायमस्वरूपी होऊन जातो. अशा पद्धतीचा हा विजा आहे. म्हणजे तिथे जाऊन काम करण्यासाठी लागणारा विजा. एखादी कंपनी ज्यावेळेस बाहेरून मनुष्यबळ मागवते तर ते या विजाचा खर्च पण करते, ते अप्लाय करते आणि त्याचा जो लागणारा खर्च आहे तो सगळा करून त्या व्यक्तीला बोलवलं जातं. सुरुवातीला हा खर्च वर्षाचा 6 लाख रुपये होता. मग 6 लाख रुपये कंपनीला एवढे काय महागात पडत नव्हते. पण आता ट्रम्प प्रशासनाने काय केलं की हा विजाची जी